चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये काय होणार याचीही उत्सुकता लागून राहिली आहे। चंद्रपूरमध्ये यंदा वेगळं चित्र पाहायला मिळतंय। एकेकाळी काँग्रेसमधली अंतर्गत गटबाजी हा चर्चेचा विषय होता आणि आता मात्र चंद्रपुरात काँग्रेस एकोप्यानं नांदतेय, तर भाजपला मात्र अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। काय आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर चंद्रपुरातलं चित्र पाहूयात। चंद्रपूर जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा? काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, भाजपला गटबाजीचा फटका। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा आहेत। यात 29 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत। त्यामुळे योग्य महिलांचा शोध घेण्यात राजकीय पक्षांची धावपळ होणार आहे। पण यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजपमधली गटबाजी। ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात पक्षातल्या 3 आमदारांनी दंड थोपटले। त्यामुळे तिकीट वाटपात मुनगंटीवार यांचा कितपत चालेल याबद्दल शंका आहे। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार, वरोराचे किरण देवतळे आणि चिमूरचे कीर्ती भांगडिया या तिघांची सध्या राजकीय गट्टी जमली आहे। हे तिघेही मुख्यमंत्री फडणवीसांच्या गोटातले। हे तिघे मुनगंटीवारांना उमेदवारी वाटपात सहज मात देतील अशी चर्चा आहे। या नेत्यांमधील संघर्ष जाहीरपणे समोर आल्यानं त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसण्यास काँग्रेसला फायदा मिळू शकतो अशी स्थिती आहे। ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेसमधली गटबाजी संपल्यात जमाय। जिल्ह्यात जर तुम्ही गटबाजी म्हणाल तर भाजपमध्ये प्रचंड प्रमाणात गटबाजी आहे। 3 विरुद्ध 2 असं चित्र तुम्हाला भाजपमध्ये बघायला मिळेल। देवराव भोंगडे, सुधीर मुनगंटीवार एकीकडे, अंसराज अहिर, किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया, किरण देवतळे एकीकडे, अशी विभागणी झाली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहे भाजपचे प्राध्यापक अशोक उईके हे फारसं जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष देत नाही। आले आपल्या जिल्हा परिषद खनिज विकास निधीच्या बैठका घेणे आणि परत जाणे एवढंच त्यांचं काम आहे। म्हणून त्यांचा जिल्हा परिषदच्या निवडणुकीत तिकीट वाटप असो की गटबाजी शमवण्यासाठी असो की किती इम्पॅक्ट पडेल माहीत नाही। दुसरी गोष्ट असे की गटबाजी जरी तुम्हाला भाजपमध्ये दिसत असेल, परंतु आजपर्यंतचा जो काही भाजपचा तिकीट वाटपाचा जो अनुभव आहे त्या विधानसभेत त्या आमदाराला प्रामुख्याने ती जबाबदारी दिली जाते। त्याच्यामुळे वर्करनी जरी किती गटबाजी दिसत असेल तरी आपापल्या मतदारसंघातले आपापल्या जिल्हा परिषद राखण्याची जबाबदारी ते आमदार निष्ठेने पार पडतील असं मला वाटते। चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागा आहेत। त्यापैकी महिलांसाठी आरक्षित जागा आहेत 29, अनुसूचित जाती महिलांसाठी 4, अनुसूचित जमाती महिला 7, मागास प्रवर्ग महिला 8, सर्वसाधारण प्रवर्ग महिला 9 असं वर्गीकरण आहे। लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांचं गणित स्थानिक निवडणुकांमध्ये फारसं जुळत नाही, कारण या निवडणुकीतले निकष वेगळेच असतात। कधी नव्हे ते चंद्रपुरात भाजपमध्ये गटबाजी उफाळून आली आहे। अशा परिस्थितीत काँग्रेस एकसंध राहिली तर या निवडणुकीत चित्र वेगळं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट राजवंत सोबत अभिषेक पटपल्यार, NDTV मराठी, चंद्रपूर।